नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता महिला कुठली पण असू द्या, परंतु प्रत्येक महिलेचं एक कॉमन स्वप्न असतं, ते म्हणजे आपला चेहरा सुंदर असावा, गोरा असावा, कुठल्याही प्रकारचे वांगाचे डाग नसावे, काळपटपणा नसावा किंवा चेहऱ्यावरती पिंपलचे डाग देखील नसावे, असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. परंतु आपण काय करतो, भरपूर यासाठी प्रयत्न करतो, रोज काही वेगवेगळ्या रेमेडी वापरतो किंवा मग बाजारामधून म्हणजे औषध वगैरे देखील भरपूर प्रमाणात आणतो, क्रीम आणतो, डॉक्टरकडे जातो, खूप खर्च देखील करतो. परंतु आता तसं करण्याची अजिबात गरज नाही, कारण आज आपण अगदी या छोट्याशा दिव्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जेवढे काही वांगाचे किंवा पिंपलचे डाग असेल किंवा तुम्हाला पिंपल जरी येत असेल, त्या सर्व प्रॉब्लेम यापासून तुम्हाला सुटका मिळणार आहे. अगदी सोपा आणि घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी आपल्याला जास्त खर्च करण्याची सुद्धा गरज नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे दिवाळीमध्ये आपण मातीचे दिवे वापरले, तो दिवा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि याच्याच मदतीने आज आपण वांगाचे डाग, काळवटपणा किंवा चेहऱ्यावरचे पिंपल्स कशा प्रकारे दूर होतील ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका. तर या ठिकाणी बघा, सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे मातीचा दिवा, जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आहे, कारण आत्ताच दिवाळी होऊन गेली आहे. स्वच्छ असा दिवा जो आहे धुवून घ्यायचा आहे पाण्याने. तेलकट चिकटपणा दिव्यावरती असायला नको, म्हणून व्यवस्थित दिव्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अजून काही गोष्टी यामध्ये टाकायच्या आहे. तर बघा, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तुरटी. तुरटीचे अगदी छोटे छोटे 2 खडे मी या ठिकाणी घेतलेले आहे. जास्त तुरटी घेण्याची सुद्धा गरज नाही आहे. व्यवस्थित आपल्याला या तुरटीची पावडर बनवून घ्यायची आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तुरटीचे चेहऱ्यावरती किती जास्त फायदे असतात. आणि म्हणजे जसं आपण पाणी तुरटीच्या मदतीने स्वच्छ करतो, तसंच चेहऱ्यावरचे जे काही डाग डबे असतात किंवा पिंपलचे डाग असतात, ते नाहीसं होण्यासाठी तुरटी खूप फायद्याची ठरते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तुरटी घ्यायची आहे. आणि बघा, मी थोडीशी पावडर तयार करून घेतली तुरटीची. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे जायफळ. बघा, मी अगदी थोडंसं जायफळ यावरती किसून टाकत आहे, म्हणजे जायफळची सुद्धा आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. जायफळ हे अगदी मसाल्याचा पदार्थ आहे आणि चेहऱ्यासाठी अगदी उत्तम आहे. म्हणजे यामुळे पिंपलचे डाग जे आहे ते लवकरात लवकर कमी होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आता जर तुम्ही नुसतं जायफळ जर लावलं तर त्याचा एवढा काही इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही, परंतु तुम्ही या तुरटीमध्ये आणि यामध्ये आपल्याला ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड करायचं आहे. तुम्ही फ्रेश ॲलोवेरा असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी एकत्र करतो, त्यावेळेस एक प्रकारची छान अशी त्यामध्ये एक घटक तयार होतो, वेगळी रिॲक्शन तयार होते. आणि ती आपल्या स्किनचे जे काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे वांगाचे डाग असेल किंवा काळी स्किन पडली असेल, सुरकुत्या आल्या असेल, या सर्व प्रॉब्लेमसाठी तुम्ही याचा वापर करू बघा. नक्की तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. मी स्वतः याचा ट्राय केलेला आहे आणि त्यानंतरच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. तुमची स्किन कुठल्याही टाईपची असू द्या, तुम्ही कुठल्याही स्किन टाईपवरती याचा यूज करू शकतात. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे कॉफी पावडर. अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला यामध्ये कॉफी पावडरसुद्धा ॲड करायची आहे, जी की आपल्या स्किनसाठी खूप छान आहे. स्किनला टाईट बनवतं आणि गोरंसुद्धा बनवतं. त्यामुळे आपल्याला थोड्या प्रमाणामध्येच कॉफी पावडर मी यामध्ये ॲड करत आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघू शकतात, आता हे जे मिश्रण आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. आता हे असंच साईडला ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने ते दिव्यामध्ये ठेवायचं आहे. अजून एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते. दोघंही पद्धती तुम्हाला म्हणजे ट्राय करायच्या आहे. याचा जर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरी वापर केला ना, तरी तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल. आणि बघू शकतात, मी या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे. त्या वाटीमध्ये आपल्याला व्हॅसलीन टाकायची आहे. आणि आता सर्वांना माहीतच आहे, हिवाळा सुरू होत आहे, तर हिवाळ्यामध्ये व्हॅसलीनचा वापर केलेला खूप चांगला आहे, कारण स्किन जी आहे ती आता थंडीमुळे खूप जास्त प्रमाणात उलते. तर अशा पद्धतीने तुम्ही जर व्हॅसलीनचा वापर केला तर तुमच्या स्किनला खूप मऊपणा येतो. आणि बघू शकतात, नुसती व्हॅसलीन लावायची नाही आहे, तर मी या ठिकाणी खोबरे तेल देखील यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि व्यवस्थितरित्या आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. आता या दोघंही गोष्टींचा वापर कसा करायचा ते सुद्धा
व्हिडिओसुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल. आता बघा, ज्या पंतीमध्ये आपण हे व्यवस्थित पाणी हे तयार केलं होतं ते 10 ते 15 मिनटं यामध्ये भिजून द्यायचं आहे. आता जे आपण पंतीमध्ये म्हणजे जो दिवा आहे मातीचा त्यामध्ये ॲड केलेला आहे. आता यामुळे काय होतं की मातीच्या दिव्यामुळे अजून त्याला खूप छान म्हणजे असं कुठल्याही प्रकारची रिॲक्शन होत नाही. जे आपण स्टीलच्या वाटीमध्ये जर केलं तर त्यामुळे स्किनला त्रास देखील होतो आणि सेफसुद्धा नसतं. त्याऐवजी तुम्ही जर मातीच्या दिव्यामध्ये हे जर सोल्युशन तयार केलं तर रिझल्टसुद्धा यापासून छान मिळतो. तर बघा, व्यवस्थित आता चेहऱ्यावरती याला अप्लाय करायचं आहे. आणि हे नुसतं पाणीच नाही, तर यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण टाकलेल्या आहे त्या आपल्या स्किनसाठी खरंच खूप महत्त्वाच्या आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही सर्व माझे सबस्क्रायबर आहे, म्हणजे माझी एक फॅमिली आहे आणि माझ्या फॅमिलीला मी चुकीचा फायदा जो उपयोग आहे तो कधीच सांगत नाही. बघू शकतात, रेग्युलरली जर तुम्ही याचा वापर केला तर 101% गॅरंटी देते की तुम्हाला यापासून नक्कीच रिझल्ट बघायला मिळेल. आणि ज्यांनी कोणी याचा यूज केलेला असेल किंवा करत असाल तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या एखाद्याची कमेंट बघून बाकीच्यांचा देखील फायदा होऊ शकेल. आणि बघा, व्यवस्थित चेहऱ्यावरती असं लावताना मालिश करून घ्यायची आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनटांनंतर याला व्यवस्थित धुवून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि बघा, याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही किंवा मग कुठल्याही प्रकारचं यामध्ये आपण वेगळ्या काही गोष्टी टाकलेल्या नाही आहे. नॅचरलच पद्धतीने हे तयार केलेलं आहे. आणि यामध्ये तुरटी आणि जे आपण जायफळ टाकलेलं आहे ते अजिबात स्किप करायचं नाही आहे, कारण यामुळे आपल्या स्किनवरती जेवढे काही काळवट किंवा वांगाचे डाग असतात ते सर्व नाहीसे होतात. आता बघा, 10-15 मिनटं मी याला चेहऱ्यावरती व्यवस्थित ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. आता तुम्ही याचा वापर रात्रीसुद्धा करू शकतात. रात्रीला जर केला तर अगदी छान रिझल्ट बघायला मिळतो. आता बघा, व्यवस्थित मी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला जो आपण दुसरा पॅक बनवला होता व्हॅसलीनवाला, ज्यामध्ये खोबरे तेल ॲड करून व्हॅसलीन टाकलेली होती, तो आपल्याला झोपताना लावायचा आहे. आणि बघा, सकाळी उठल्यानंतर तुम्हालाच ओळखू येणार नाही की तुमची स्किन इतकी सुंदर झालेली असेल. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि बघू शकतात, ही व्हॅसलीनसुद्धा आपल्याला चेहऱ्यावरती अशा पद्धतीने लावायची आहे आणि रात्री झोपताना रोज याला लावून ठेवायचं आहे. आणि व्हॅसलीनमुळे तुमच्या चेहऱ्याला खूप छान मऊपणा येतो. आणि आता हिवाळ्यामध्ये तर अगदी बेस्ट आहे. दोघंही उपाय तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरी तुम्ही याचा वापर केला तरीही तुम्हाला छान रिझल्ट बघायला मिळेल. आणि बघू शकतात, छान असं मऊ स्किन होते. व्हॅसलीन तुम्ही रोजसुद्धा लावू शकतात, काहीच अडचण नाही, कारण आपल्या स्किनला खूप छान मऊ बनवते. तर बघा, नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब देखील नक्की करून ठेवा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या खूप फायद्याचे असतात. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.